अंगणवाडी सेविका आणि मदतनीस ताईंसाठी ही महत्त्वाची अपडेट असेल आणि जी-आर सहित मी सर्व इन्फॉर्मेशन या व्हिडिओच्या माध्यमातून देणार आहेत. कोणता रूल्स केव्हा तयार झाला 2014, 2016, 2023, 2022 असे सर्व जी-आर सहित तुम्हाला सर्व एक्सप्लेन करून देणार आहेत. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि ते जी-आर कुठून डाउनलोड करायचं. तुम्हाला जर असं प्रॉब्लेम आला असेल, कारण एका ताईने मला कमेंट केलं होतं की सर आमचं मदतनीस म्हणून 16 वर्षे आम्ही काम केलं आणि आम्हाला सेविका या पदावरती नियुक्ती केले होते, परंतु काही कारणाने ते रद्द करण्यात आले. तर काय कंडिशन होती त्यांची आणि का त्यांना सेविका या पदावरून नियुक्ती रद्द करण्यात आली? ते जी-आर सहित आपल्याला 13 ऑगस्ट 2014 पासून जो जी-आर आहे, त्या जी-आरनुसार सर्व माहिती आपल्याला वन बाय वन बघायचं आहे. प्रत्येक वेळेस जेव्हा जी-आर येतो, तेव्हा त्या ठिकाणी काही नियम चेंज होत असतात, अटी व शर्ती. त्या शर्तीनुसारच ही भरती होत असते आणि तो नियम फॉलो करावा लागतो. तर आपल्याला ते सर्व डिटेलमध्ये बघायचं आहे आणि व्हिडिओ लाँग होणार आहेत. तर व्हिडिओला स्किप करू नका. ए टू झेड माहिती देणार आहेत आणि पहिल्यांदा तुम्ही चॅनलवरती आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. अंगणवाडी सेविका पदावर तिसरे अपत्य झाल्याने नियुक्ती रद्द. अंगणवाडी सेविका पदावर तिसरे अपत्य झाल्यानंतर नियुक्ती रद्द. 13/8/2014च्या जी-आर काय सांगतो? मदतनीस ते सेविका नियुक्तीच्या कायदेशीर फरक काय? न्यायालयात दाद मिळू शकते का? नमस्कार मित्रांनो, आपल्या आर-टी ऑनलाईन या यूट्यूब चॅनलवर आपले मनपूर्वक स्वागत आहे. आजचा विषय अतिशय महत्त्वाचा आहे आणि विशेष म्हणजे अंगणवाडी मदतनीस आणि अंगणवाडी सेविका म्हणून काम करणाऱ्या महिलांसाठी हा व्हिडिओ अत्यंत उपयोगी ठरणार आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण एका प्रेक्षकाने विचारलेला महत्त्वाचा प्रश्नाच्या आधारे संपूर्ण विषय समजून घेणार आहोत. प्रश्न असा आहे, त्यांनी कमेंट केलं होतं ते सुद्धा मी तुम्हाला दाखवतो. सर, ज्यांची नियुक्ती लहान कुटुंबाची अट लागू होण्यापूर्वी झाली आहे, त्यांना नंतरच्या नियमामुळे त्रास देता येईल का? कारण त्यावेळी लहान कुटुंबाचे प्रतिज्ञापत्र देणे बंधनकारक नव्हते. 13 ऑगस्ट 2024च्या सुधारित जी-आरमध्ये पुढील कालावधीत नियुक्ती होणाऱ्यांसाठी लहान कुटुंबाची अट लागू राहील असे म्हटले आहे. पण माझी मदतनीस म्हणून नियुक्ती आधी झाली होती आणि अनेक वर्षानंतर मला थेट नियुक्तीने सेविका पदावर नियुक्ती करण्यात आले. तर ही नियुक्ती पदोन्नती आहे की नवीन नियुक्ती? केवळ तिसऱ्या अपत्यामुळे सेविका पदाची नियुक्ती रद्द करणे कितपत योग्य आहे? आणि तिसरं अपत्य कट ऑफ डेटनंतर झाले असले तरी काही सिव्हिल सर्व्हिस प्रकरणामध्ये न्यायालयाने दिलासा दिला आहे. तर आमच्यासाठी कायदेशीर मार्ग कोणता? असं त्या ताईंनी मला कमेंट केलं आहे. आता मी तुम्हाला जी-आर सहित जी-आरचा जो 2014चा जो जी-आर आहे आणि त्या जी-आर मार्फत 2016चा आणि 2023चा जी-आर आहे. नियम व अटी व काय-काय बदलत राहतात त्या ठिकाणी, ते महत्त्वाचं असेल. तर या ठिकाणी 13 ऑगस्ट 2014चा जो जी-आर आहे, तो या ठिकाणी आपल्याला सर्व डिटेलमध्ये बघायचं. कारण ज्या ताईंनी मला कमेंट केलं त्यांना 16 वर्ष झालं आहेत त्या ठिकाणी मदतनीस म्हणून काम करताना. तर मित्रांनो, हा प्रश्न साधा दिसतो, पण कायद्याच्या दृष्टीने यामध्ये अनेक वेगळे मुद्दे आहेत. म्हणून आज आपण कोणत्याही व्यक्तीला चुकीची आशा देणार नाही आणि कोणाचाही हक्क नाकारू चालणार नाही. आपण जी-आर, नियुक्ती आदेश आणि न्यायालयीन निर्णयाच्या आधारे हा विषय समजून घेणार आहोत. सर्वप्रथम लहान कुटुंबाची अट म्हणजे काय? महाराष्ट्र शासनाच्या विविध सेवांमध्ये आणि काही विशिष्ट नियुक्त्यामध्ये स्मॉल फॅमिली म्हणजे लहान कुटुंबाची अट लागू करण्यात आली आहे. सामान्यतः अर्थ की 2 पेक्षा जास्त ह्या अपत्य असल्यासंबंधी नियमानुसार अपात्र निर्माण होऊ शकते. परंतु इथे सर्वात महत्त्वाचा प्रश्न आहे, ही अट नेमकी कोणत्या नियुक्तीला आणि कोणत्या तारखेपासून लागू होते? याचे उत्तर प्रत्येक प्रकरणात लागू असलेल्या विशिष्ट जी-आर आणि नियमामध्ये शोधावे लागते. म्हणून फक्त आजचा नियम पाहून 10 ते 15 किंवा 20 वर्षापूर्वीच्या नियुक्तीवर तो नियम तसाच लावता येईल का? हा स्वतंत्र कायदेशीर प्रश्न आहे. 13 ऑगस्ट 2014चा महत्त्वाचा जी-आर. मित्रांनो, अंगणवाडी सेविका, मिनी अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांच्या नियुक्तीच्या अटीबाबत 13 ऑगस्ट 2014 रोजी महिला व बालविकास विभागाने शासन निर्णय काढला होता. या जी-आरचा क्रमांक आहे 2012-429-6 दिनांक 13 ऑगस्ट 2014ला हा जी-आर जाहीर केला होता. विशेष म्हणजे नंतरच्या 2 फेब्रुवारी 2023च्या शासन निर्णयात ही 13 ऑगस्ट 2014च्या जी-आरचा संदर्भ स्पष्टपणे दिला आहे. म्हणजे या ठिकाणी संदर्भ देण्यात आला आहे 2023च्या जी-आरमध्ये सुद्धा.
म्हणून 2014 आणि 2014चा जी-आर हा अंगणवाडी नियुक्तीच्या अटीच्या इतिहासात महत्त्वाचा दस्तावेज आहे. पूर्वीचा नियम आणि नंतरचा नियम. आता मुख्य मुद्दा समजा एखाद्या महिलेची मदतनीस म्हणून नियुक्ती 2014 पूर्वी झाली आहे. त्यावेळी तिच्यावर विशिष्ट लहान कुटुंबाची अट लागू नव्हती किंवा नियुक्तीचा आदेश अशी अट नव्हती. नंतर शासनाने नियमात बदल केला तर प्रश्न निर्माण होतो. नवीन नियम पूर्वीपासून सेवेत असलेल्या व्यक्तीवर मागील तारखेपासून लागू करता येईल का? या याला कायद्यात रिस्ट्रोक्टिव्ह ॲप्लिकेशन म्हणजे पूर्वलक्षी लागू करण्याचे प्रश्न म्हणता येईल. पण इथे एक महत्त्वाची गोष्ट लक्षात घ्या. फक्त माझी पहिली नियुक्ती जुनी आहे एवढे पुरेसे नाही. कारण नंतर त्याच व्यक्तीला दुसऱ्या पदावर नियुक्ती केली असेल, तर त्या दुसऱ्या नियुक्तीच्या वेळी कोणते नियम लागू होते हेही पाहावे लागेल. आणि इथे मदतनीस ते सेविका हा मुद्दा अत्यंत महत्त्वाचा बनतो. मदतनीस ते सेविका पदोन्नती किंवा नवीन नियुक्ती मित्रांनो या संपूर्ण प्रकरणातील सर्वात महत्त्वाचा कायदेशीर मुद्दा आहे. आपण बोलताना अनेकदा म्हणतो माझी पदोन्नती झाली. पण सरकारी कागदपत्रात नेमके काय लिहिलेलं आहे हे पाहणे आवश्यकता आहे. जर आदेशामध्ये प्रमोशन पदोन्नती असा स्पष्ट उल्लेख असेल तर त्यांचे कायदेशीर स्वरूप वेगळे असू शकते. पण जर आदेशामध्ये डायरेक्ट अपॉइंटमेंट बाय नॉमिनेशन किंवा थेट नियुक्ती असा उल्लेख असेल, तर ती प्रक्रिया वेगळ्या स्वरूपाची असू शकते. नाशिकमधील 2020च्या एका प्रकरणाच्या वृत्तामध्ये मदतनीसांना सेविका पदावर थेट नियुक्ती देण्यात आल्याचे नमूद झाले होते. म्हणून केवळ बोलचालीत पदोन्नती म्हटले म्हणून कायदेशीरदृष्ट्या ती पदोन्नतीच आहे असे मानता येणार नाही. नियुक्ती आदेश काय सांगतो हे सर्वात महत्त्वाचा आहे. 16 वर्ष मदतनीस म्हणून सेवा आणि त्यानंतर सेविका नियुक्ती. आता प्रश्नातील परिस्थिती समजून घेऊ. एखादी महिला 16 वर्षे अंगणवाडी मदतनीस म्हणून काम करते. त्यानंतर सेवा ज्येष्ठता, अनुभव, शैक्षणिक पात्रता किंवा उपलब्ध पदाच्या आधारे तिला अंगणवाडी सेविका म्हणून नियुक्ती मिळते. तर तिच्या प्रकरणात 2 वेगळ्या तारखा निर्माण होतात. पहिली मदतनीस म्हणून नियुक्तीचा तारीख आणि दुसरी सेविका म्हणून नियुक्तीची तारीख. आता तिसऱ्या आपत्तीची जन्मतारीख कोणती? ती पहिल्या नियुक्तीपूर्वी आहे का? पहिल्या नियुक्तीनंतर आहे का? सेविका नियुक्तीपूर्वी आहे का? की सेविका नियुक्तीनंतर आहे? हा फरक अत्यंत महत्त्वाचा आहे. तिसरे अपत्य सेविका नियुक्तीपूर्वी झाले असेल तर आता समजा महिलेची मदतनीस म्हणून नियुक्ती जुनी आहे. त्यावेळी तिसरे अपत्य झालेलं आहे. तरी ती अनेक वर्ष मदतनीस म्हणून सेवेत आहे. नंतर तिला सेविका पदावर नियुक्ती दिली जाते. आता अशा आता प्रशासन म्हणते, तुम्हाला 3 मुलं आहेत, त्यामुळे तुमची सेविका पदावर नियुक्ती रद्द. अशा परिस्थितीत संबंधित व्यक्तीने काही प्रश्न विचारणे योग्य ठरू शकते. पहिला प्रश्न मदतनीस म्हणून मूळ नियुक्तीच्या वेळी कोणता नियम लागू होता? दुसरा प्रश्न सेविका पदावर देण्यात आलेली नियुक्ती ही प्रमोशन होती की फ्रेश डायरेक्ट अपॉइंटमेंट होती. तिसरा प्रश्न त्या नियुक्तीच्या दिवशी लहान कुटुंबाची अट कोणत्या जी-आरनुसार लागू होती? आणि चौथा प्रश्न आहे नियुक्ती आदेशात लहान कुटुंबाची अट स्पष्टपणे नमूद होती होती का? 5वा प्रश्न असेल तिसऱ्या पतीची जन्मतारीख आणि लागू कट ऑफ डेट यांचा काय संबंध आहे? आणि 6वा प्रश्न म्हणजे प्रशासनाने कारणे दाखवा नोटीस दिली होती का? आणि संबंधित महिलेला आपली बाजू मांडण्याची संधी दिली होती का? 2023च्या जी-आरमधील महत्त्वाची माहिती 2 फेब्रुवारी 2023 रोजी महिला व बालविकास विभागाने अंगणवाडी सेविका मदतनीस आणि मिनी अंगणवाडी सेविका यांच्या नियुक्तीच्या अटीबाबत सुधारित शासन निर्णय जारी केला होता. नंतर 11 ऑगस्ट 2023 रोजी त्यामध्ये आणखी सुधारणा करण्यात आली. म्हणून 2023 नंतरच्या नियुक्त्या आणि त्याआधीच्या नियुक्त्या याची यांची कागदपत्रे एकत्र करून तुलना करणे महत्त्वाचं आहे. आज एखाद्या जाहिरातीमध्ये लहान कुटुंबाची अट आहे म्हणून तीच अट 10 वर्षापूर्वी झालेल्या प्रत्येक नियुक्तीवर मागील तारखेपासून लागू झाली असेल, असे म्हणता येत नाही. पण नियम बदलता म्हणजे जुन्या कर्मचाऱ्यांना पूर्ण सूट मिळते का? इथे सावध राहावे लागेल. काही प्रकरणामध्ये जुन्या नियुक्तीला संरक्षण मिळू शकते, पण काही परिस्थिती नंतरच्या नवीन नियुक्तीसाठी नवीन पात्रता लागू होऊ शकते. उदाहरणार्थ, एक व्यक्ती 2000 मध्ये सेवेत आले, 2026 मध्ये ती नवीन पदासाठी अर्ज करते, तर 2000च्या नियुक्तीची पात्रता आणि 2026च्या नवीन नियुक्तीची पात्रता आपोआप समान असणार नाही. म्हणून मी जुनी कर्मचारी आहे म्हणून मला नवीन नियुक्तीच्या सर्व अटी लागू नाहीत, हा युक्तिवाद आपोआप मान्य होईल असे नाही. प्रकरणाच्या कागदपत्रावर त्यांचा निर्णय होतो. न्यायालयीन प्रकरण
रंजन विश्वनाथ शहाणे. आता आपण न्यायालयीन उदाहरणं पाहू. मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठासमोर रंजन विश्वनाथ शहाणे यांचे प्रकरण आले होते. या प्रकरणात अंगणवाडी मदतनीस म्हणून नियुक्ती झालेल्या महिलेच्या नियुक्तीवर 3 अपत्याचा मुद्दा उपस्थित झाला होता. न्यायालयीन नोंदीनुसार तिचे तिसरे अपत्य 11 जानेवारी 2001 रोजी जन्मलेल्या होत्या आणि नंतरच्या नियमाच्या संदर्भात हा प्रश्न न्यायालयासमोर आला. या प्रकरणात महत्त्वाचा मुद्दा असा होता, की लागू नियमामध्ये आधीच्या परिस्थितीला कोणते संरक्षण आहे? म्हणजे फक्त 3 मुलं आहेत एवढी पाहून निर्णय घेण्याऐवजी लागू नियमाची तारीख आणि अपत्याच्या जन्माची तारीख पाहणे आवश्यकता आहे. सिव्हिल सर्व्हिसमधील न्यायालयीन उदाहरणे. आता आपण सिव्हिल सर्व्हिस संदर्भातील काही निर्णय पाहू. 2024 मध्ये बॉम्बे हायकोर्टच्या एका प्रकरणात महाराष्ट्र सिव्हिल सर्व्हिस डिक्लेरेशन ऑफ स्मॉल फॅमिली रूल्स 2005 यांचा विचार करण्यात आला. या प्रकरणात आधीच्या सेवेत असलेल्या व्यक्ती आणि नियम लागू झाल्यानंतर पात्रतेचा प्रश्न न्यायालयासमोर होता. दुसऱ्या एका 2024च्या प्रकरणात ओमल हिरालाल यांच्या कंपॅ कंपॅशनेट अपॉइंटमेंटच्या संदर्भात तिसऱ्या अपत्याची कट ऑफ डेट आणि शासन निर्णय यावर न्यायालयाने विचार केला. न्यायालयाने त्या प्रकरणातील विशिष्ट परिस्थिती पाहून दिलासा दिला आणि तिसरे अपत्य नोटिफिकेशन नंतरच्या एका विशिष्ट कालावधीत जन्मलेले असल्याच्या मुद्द्याचा विचार केला. म्हणून न्यायालयीन निर्णयामधून एक महत्त्वाचा धडा मिळतो. कट ऑफ डेट हा अत्यंत महत्त्वाचा मुद्दा आहे. पण प्रत्येक सिव्हिल सर्व्हिस जजमेंट अंगणवाडीला लागू होईल का? उत्तर आहे नाही, आपोआप नाही. हा मुद्दा व्हिडिओमध्ये विशेष लक्षात ठेवा. महाराष्ट्र सिव्हिल सर्व्हिसचे नियम आणि अंगणवाडी मानधनी कर्मचाऱ्यांचे नियुक्तीचे नियम हे प्रत्येक बाबतीत एकसारखे असतील असे नाही. अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांच्या नियुक्तीसाठी महिला व बालविकास विभागाने स्वतंत्र जी-आर जारी केला आहे. म्हणून सिव्हिल सर्व्हिसमधील निर्णय हा सपोर्टिंग लीगल आर्ग्युमेंट म्हणून उपयोगी ठरू शकते. पण तो थेट अंगणवाडी प्रकरणात लागू होईल असे म्हणण्यासाठी त्या निर्णयातील कायदेशीर तत्त्वे आणि अंगणवाडीचे नियम याची तुलना करावी लागेल. 2014 पूर्वीची नियुक्ती असल्यास काय तपासायचं? आता सर्वात महत्त्वाचे चेकलिस्ट. जर तुमची मदतनीस म्हणून नियुक्ती 13 ऑगस्ट 2014 पूर्वी असेल तर खालील कागदपत्रे तयार ठेवा. क्रमांक 1 मूळ मदतनीस नियुक्तीचे आदेश. क्रमांक 2 सेविका पदावर नियुक्तीचे आदेश. क्रमांक 3 त्या आदेशामध्ये प्रमोशन, डायरेक्ट अपॉइंटमेंट, बाय नॉमिनेशन किंवा इतर कोणता शब्द वापरला आहे ते पहा. क्रमांक 4 तुमच्या तिसऱ्या अपत्याची जन्मतारीख. 5वं पहिल्या 2 अपत्याची जन्मतारीख आणि 6वं त्या काळात तुम्ही दिलेल्या कोणतेही फॅमिली डिक्लेरेशन अफिडेव्हिट आणि 7वं तुमची सेवा पुस्तिका किंवा उपलब्ध सर्व्हिस रेकॉर्ड. 8 नंबर तुमच्या विरुद्ध आलेली नोटीस. 9 नंबर नियुक्ती रद्द करण्याचे आदेश आणि 10 जर विभागाने कोणत्या जी-आरच्या आधारे नियुक्ती रद्द केली असेल, तर त्या जी-आरची प्रत. नियुक्ती रद्द करण्यापूर्वी कारणे दाखवा नोटीस. आता दुसरा महत्त्वाचा मुद्दा. जर एखाद्या व्यक्तीने सेवा किंवा नियुक्ती रद्द करण्याचे प्रस्ताव असेल, तर संबंधित प्राधिकरणाने लागू नियमानुसार प्रक्रिया पाळली आहे का, हे तपासणे आवश्यक आहे. उदाहरणार्थ तुम्हाला नोटीस दिली आहे का? तुमचे म्हणणे मांडण्याची संधी दिली आहे का? तुम्ही 13/8/2014चा जी-आर दाखवला का? तुमची मूळ नियुक्तीची तारीख तपासली का? तिसऱ्या अपत्याची जन्मतारीख तपासली का? तुमच्या सेविका नियुक्तीचे स्वरूप तपासले का? आणि शेवटी आदेशामध्ये कोणत्या कायदेशीर तरतुदीवरून निर्णय घेतला हे स्पष्ट केले आहे का? हे सर्व महत्त्वाचं आहे. जर नियुक्ती आदेशात तिसऱ्या पत्त्याची अट होती तर आता उल आता उलट परिस्थिती. समजा सेविका नियुक्तीच्या वेळी तुम्ही डिक्लेरेशन दिले होते, की माझी 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 2 ह्यात अपत्य आहेत आणि नंतर तिसरे अपत्य झाले. अशा परिस्थितीत प्रश्नाचा दावा अधिक मजबूत होऊ शकते. कारण प्रश्न फक्त जुना नियम लागू होतो का एवढाच राहत नाही. तुम्ही नियुक्तीच्या अटी मान्य केल्या होत्या का? तिसरे अपत्य नियुक्तीनंतर झाले का? नियमामध्ये तिसरे अपत्य झाल्यानंतर सेवा समाप्तीची तरतूद होती का? हे तपासावे लागते. म्हणून प्रत्येक प्रकरणात कागदपत्र अत्यंत महत्त्वाचं आहे. जर तिसरे अपत्य कट ऑफ डेट नंतर असेल तर हा प्रश्न अनेक जण विचारतात. सर माझे तिसरे अपत्य कट ऑफ डेट नंतर आहे, मग मला अपात्र का केले? इथे पुन्हा सांगतो कट ऑफ डेट कोणती? तर कट ऑफ कोणत्या जी-आरमध्ये आहे? तो जी-आर कोणत्या प्रकारच्या नियुक्तीसाठी आहे? तुमची नियुक्ती कोणत्या प्रकारची आहे? हे 4 प्रश्न सोडवल्याशिवाय उत्तर देता येणार नाही. सिव्हिल सर्व्हिसमध्ये काही प्रकरणांमध्ये न्यायालयीन कट ऑफ डेट नियम लागू होण्याची तारीख आणि ट्रान्झिशनल प्रोव्हिजन यांचा सखोल विचार केला आहे. पण प्रत्येक प्रकरणाचा निकाल त्यांच्या फॅक्टवर अवलंबून असतो.
माझे हक्क हिरावले जात आहे हा युक्तिवाद. आता आपण त्या प्रेषकाने विचारलेल्या मुख्य मुद्द्याकडे येऊ. ज्यावेळी नियुक्ती झाली त्यावेळी प्रतिज्ञापत्र देणे बंधनकारक नव्हते. नंतर नवीन नियम आणून माझे हक्क हिरावले जात आहे. हा युक्तिवाद कायदेशीरदृष्ट्या मांडता येऊ शकते, परंतु तो यशस्वी होईल असे नाही. त्यासाठी दाखवावे लागेल, की पहिली नियुक्ती कोणत्या नियमाखाली झाली होती. नंतरची सेविका नियुक्ती त्याच सेवेत पुढील पदावरील नियुक्ती होती, की स्वतंत्र डायरेक्ट अपॉइंटमेंट होती. नवीन नियम नेमका कधी लागू झाला आणि त्या नवीन नियमामध्ये पूर्वीच्या कर्मचाऱ्यांसाठी काय तरतूद आहे. डायरेक्ट अपॉइंटमेंट आणि प्रमोशनमधला फरक. सोप्या भाषेत सांगतो, प्रमोशन म्हणजे विद्यमान सेवेतून उच्च पदावर जाणे, तर डायरेक्ट अपॉइंटमेंट बाय नॉमिनेशन म्हणजे स्वतंत्र नियुक्ती प्रक्रिया असू शकते. पण अंगणवाडीच्या बाबतीत शासनाच्या विशिष्ट जी-आरमध्ये मदतनीसांना सेविका पदावर कोणत्या पद्धतीने नियुक्ती केली जाते, हे पाहणे आवश्यकता आहे. म्हणून तुमच्याकडे सेविका पदाचा अपॉइंटमेंट ऑर्डर असेल, तर त्यातील शब्द तपासा. जर त्यामध्ये थेट नियुक्ती असेल, तर त्या शब्दाचा कायदेशीर अर्थ आणि त्यावेळी जी-आर तपासावा. जर पदोन्नती असेल, तर वेगळ्या युक्तिवाद तयार होऊ शकतो. कायदेशीर मार्ग कोणता असेल? आता सर्वात महत्त्वाचा प्रश्न कायदेशीर मार्ग आहे का? होय, परिस्थितीनुसार प्रशासकीय आणि न्यायालयीन मार्ग उपलब्ध असू शकतात. पहिला मार्ग लेखी रिप्रेझेंटेशन तुमच्या नियुक्तीच्या सर्व तारखा, अपत्यांचा तारखा, लागू जी-आर आणि न्यायालयीन निर्णयाचा संदर्भ घेऊन संबंधित नियुक्ती प्राधिकरणाकडे रिप्रेझेंटेशन देता येते. दुसरा मार्ग वरिष्ठ अधिकाऱ्याकडे पुनर्विचार अपील रिप्रेझेंटेशन जर संबंधित नियमामध्ये असा मार्ग उपलब्ध असेल तर. तिसरा मार्ग आहे आर-टी-आय. आर-टी-आयमधून विचारता येईल, माझी नियुक्ती कोणत्या जी-आर अंतर्गत झाली? सेविका नियुक्ती कोणत्या जी-आर अंतर्गत झाली? माझ्या प्रकरणात कोणत्या जी-आरच्या आधारे लहान कुटुंबाची अट लागू केली? माझ्यासारख्या इतर प्रकरणामध्ये काय निर्णय घेण्यात आलाय? तिसरे अपत्य असलेल्या पूर्वीच्या कर्मचाऱ्यांचे नियुक्ती सेवा समाप्तीबाबत विभागाने कोणते आदेश काढले? यातून समान परिस्थितीतील प्रकरणाची माहिती मिळू शकते. चौथा मार्ग आहे उच्च न्यायालयात राईट पिटिशन. जर प्रशासकीय आदेश कायद्याच्या विरोधात असल्याचा ठोस आधार असेल, पण न्यायालयात जाण्यापूर्वी कागदपत्रांचे पूर्ण संच आणि योग्य कायदेशीर सल्ला घेणे अत्यंत आवश्यकता आहे. सर्वांचा सर्वांना कोर्टातून न्याय मिळाला असे म्हणणे योग्य आहे की नाही? व्हिडिओ पाहणाऱ्या सर्व भगिनींनी मी एक विनंती करतो, कुठल्याही YouTube व्हिडिओवर असा निष्कर्ष काढू नका, की माझे 3 अपत्य आहेत, त्यामुळे कोर्ट मला नक्कीच सेवेत ठेवेल, असे म्हणणे चुकीचं ठरेल. त्याचप्रमाणे 3 अपत्य आहेत म्हणून सेवा नक्कीच जाईल, हेही प्रत्येक प्रकरणात सांगता येणार नाही. दोन्ही बाजूने नियम आणि तथ्य तपासावे लागतील. न्यायालयात कोणते मुद्दे मांडता येऊ शकतात? एखाद्या पात्र वकिलांच्या सल्ल्याने परिस्थितीनुसार खालील मुद्दे तपासता येऊ शकतात. पहिला, मूळ नियुक्तीची तारीख, सेविका नियुक्तीची तारीख, लागू जी-आरची तारीख, तिसऱ्या अपत्याची जन्मतारीख, कट ऑफ डेट, नियुक्ती प्रमोशन होती की डायरेक्ट अपॉइंटमेंट, नियुक्तीच्या आदेशातील अटी, स्मॉल फॅमिली डिक्लेरेशन दिले होते का? त्यावेळी डिक्लेरेशन देणे बंधनकारक होते का? समान परिस्थितीतील कर्मचाऱ्यावर विभागाने काय निर्णय घेतला होता? 11, नियुक्ती रद्द करण्यापूर्वी योग्य प्रक्रिया पाळली का? संबंधित व्यक्तीला आपली बाजू मांडण्याची संधी दिली का? समान प्रकरणाचे आधार. आता एक अत्यंत महत्त्वाची गोष्ट म्हणजे जर तुमच्याकडे असे अनेक प्रकरणे असतील, की एकाच विभागातील समान नियुक्तीच्या तारखेतील समान पदावरील समान जी-आर अंतर्गत नियुक्ती झालेल्या आणि 3 अपत्याचे प्रश्न असूनही विभागाने सेवा कायम ठेवलेली आहे, तर त्या आदेशाच्या प्रती अत्यंत महत्त्वाच्या ठरू शकतात. याला समान परिस्थितीतील प्रकरणाचा संदर्भ म्हणता येईल, पण त्याला फायदा मिळाला म्हणून मलाही मिळायलाच हवा एवढे पुरेसे नाही. दोन्ही प्रकरणे कायदेशीरदृष्ट्या समान आहेत हे दाखवावे लागतील. 2014च्या जी-आरची प्रत का महत्त्वाची? मित्रांनो, 13 ऑगस्ट 2014च्या जी-आरची मूळ प्रत मिळवणे या प्रकरणात अत्यंत महत्त्वाचं आहे. कारण आज आपण इंटरनेटवर अनेक प्रकारचे जी-आर पाहतो. काहींचे फोटो असतात, तर काहींचे इन्कम्प्लीट पी-डी-एफ असतात. काहींचे चुकीचे संदर्भ असतात. म्हणून मी तुम्हाला नेहमी सांगतो, जी-आरसाठी शक्यतोवर महाराष्ट्र शासनाच्या अधिकृत जी-आर पोर्टलचा वापर करा. अधिकृत जी-आर पोर्टलवर विविध विभागाने शासन निर्णय उपलब्ध आहेत. तिथे महिला व बालविकास विभाग निवडा आणि संबंधित वर्ष जी-आर क्रमांकाने शोध घ्या. 2 फेब्रुवारी 2023च्या जी-आर का पाहावा? कारण 2 फेब्रुवारी 2023च्या जी-आरमध्ये 13 ऑगस्ट 2014च्या जी-आरचा स्पष्ट संदर्भ आहे. म्हणून 2014चा मूळ जी-आर शोधताना
2023च्या जी-आरमधील रेफरन्स नंबर वापरता येतो. रेफरन्स नंबर 2012 429/6, डेट 13/8/2014, डिपार्टमेंट महिला व बालविकास विभाग हा तपशील जतन करून ठेवा. 11 ऑगस्ट 2023चा जी-आर, 11 ऑगस्ट 2023च्या सुधारित जी-आरमध्ये देखील 13 ऑगस्ट 2014च्या जी-आरचा संदर्भ दिलेला आहे. त्यामध्ये 2 फेब्रुवारी 2023च्या अटीमध्ये काही सुधारणा करण्यात आल्या. म्हणून जुन्या आणि नवीन नियमाची तुलना करताना 2014, 2016, 2021, 2023चा जी-आर आणि त्यानंतर सुधारित जी-आर हे सर्व पाहणे आवश्यकता आहे. काय करू नये? आता 5 गोष्टी सांगतो. पहिले आहे फक्त WhatsAppवर आलेल्या जी-आर विश्वास ठेवू नका. दुसरी कोर्टात अमुक व्यक्ती जिंकले एवढे एकूण स्वतःची केस जिंकली असे समजू नका. तिसरी नियुक्ती आदेश न वाचता कायदेशीर निष्कर्ष काढू नका. चौथा तिसऱ्या आपत्तीची जन्मतारीख चुकीची देऊ नका. आणि 5वा आहे प्रशासनाकडून नोटीस आली असेल तर ती दुर्लक्षित करू नका. तुमची केस मजबूत करण्यासाठी कागदपत्राचा संच. जर एखाद्या भगिनीला स्वतःचे प्रकरण तपासायचे असेल तर एक फाईल तयार करा. फाईलच्या पहिल्या पानावर माझी नियुक्ती तारीख, दुसऱ्या पानावर अपत्याची जन्मतारीख, तिसऱ्या पानावर सेविके नियुक्तीची तारीख, चौथ्या पानावर सेविका नियुक्तीचे आदेश, 5व्या पानावर लहान कुटुंबाचे प्रतिज्ञापत्र असल्यास त्याची प्रत, 6व्या पानावर रद्द आदेश नोटीस आणि 7व्या पानावर जी-आर लागू आणि 8व्या पानावर समान प्रकरणातील न्यायालयीन निर्णय किंवा विभागीय आदेश अशी आपल्याला एक फाईल तयार करायची आहे. अशी फाईल तयार केल्यानंतर अशी फाईल वकिलांना दिली तर त्याला प्रकरण समजून घेणे अधिक सोपे जाते. या प्रकरणात सर्वात महत्त्वाचा प्रश्न कोणता? जर मला एका वाक्यात सांगायचं असेल तर तुमची मूळ नियुक्ती कोणत्या नियमाखाली झाली आहे आणि सेविका पदावरील नियुक्तीचे कायदेशीर स्वरूप काय होते? हा मुख्य प्रश्न आहे. फक्त तिसरे पत्य हा एकटा मुद्दा नाही. त्यासोबत लागू नियमाची तारीख, नियुक्तीची तारीख आणि नियुक्तीचा प्रकार हे 3 मुद्दे जोडले आहेत. कोर्टात जाण्यापूर्वी प्रशासकीय पातळीवर काय करावे? सर्वप्रथम संबंधित कार्यालयाकडे लेखी अर्ज द्या. अर्जात लिहा, माझी मूळ नियुक्ती दिनांक ... रोजी झाली. माझी सेविका पदावर नियुक्ती ... रोजी झाली. माझ्या तिसऱ्या पत्नीची जन्मतारीख आहे ... आहे. माझ्या प्रकरणात कोणत्या शासन निर्णयानुसार लहान कुटुंबाची अट लागू करण्यात आली आहे त्याची प्रमाणित प्रत देण्यात यावी. माझी सेविका नियुक्ती प्रमोशन आहे की डायरेक्ट अपॉइंटमेंट बाय नॉमिनेशन यासंबंधी नोंद आदेशाची प्रत देण्यात यावी. माझ्याप्रमाणे समान परिस्थितीतील प्रकरणामध्ये घेतलेल्या निर्णयाची माहिती देण्यात यावी. असा अर्ज केल्याने तुमच्याकडे पुढील कारवाईसाठी डॉक्युमेंटरी रेकॉर्ड तयार होतो. आर-टी-आयमध्ये कोणते प्रश्न विचारावेत? आर-टी-आयमध्ये अतिशय स्पष्ट प्रश्न विचारावेत. उदाहरणार्थ, दिनांक ... रोजी मला अंगणवाडी सेविका म्हणून नियुक्ती करण्यासाठी कोणत्या शासन निर्णय लागू करण्यात आला? माझ्या नियुक्तीची प्रक्रिया प्रमोशन होती की डायरेक्ट अपॉइंटमेंट की बाय नॉमिनेशन? त्या पदासाठी लागू असलेल्या लहान कुटुंबाच्या अटीची प्रमाणित प्रत द्यावी. माझ्या सेविका नियुक्तीच्या तारखेला लागू असलेल्या शासन निर्णयाची प्रमाणित प्रत द्यावी. माझ्या प्रकरणात तिसऱ्या अपत्याच्या कारणावरून कारवाई करण्यासाठी कोणत्या तरतुदीचा आधार घेतला? अशा प्रश्नाची उत्तरे पुढील कायदेशीर प्रक्रियेत उपयोगी ठरू शकतात. तर मित्रांनो, आजच्या चर्चेचा निष्कर्ष आहे. पहिला मुद्दा 13 ऑगस्ट 2014चा जी-आर हा अंगणवाडी नियुक्तीच्या अटीच्या दृष्टीने महत्त्वाचा आहे. दुसरा मुद्दा मूळ मदतनीस नियुक्तीची आणि नंतरची सेविका नियुक्ती या 2 वेगळ्या घटनांचा स्वतंत्र अभ्यास करावा लागतो. तिसरा मुद्दा सेविका पदावर नियुक्ती प्रमोशन होते की डायरेक्ट अपॉइंटमेंट होते बाय नॉमिनेशन नियुक्ती आदेशातून तपासावा. चौथा मुद्दा तिसऱ्या अपत्याची जन्मतारीख आणि संबंधित कट ऑफ डेट यांची तुलना करणे आवश्यक आहे. आणि 5वा मुद्दा सिव्हिल सर्व्हिसमधील न्यायालयीन निर्णय महत्त्वाचा संदर्भ ठरू शकतात. पण ते प्रत्येक अंगणवाडी प्रकरणाला आपोआप लागू होत नाही. 6वा मुद्दा समान परिस्थितीतील विभागीय आदेश आणि न्यायालयीन निर्णय मिळाल्यास ते रिप्रेझेंटेशन आणि पुढील कायदेशीर कारवाईमध्ये उपयोगी ठरू शकतात. आणि 7वा सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे तुमच्या प्रकरणातील मूळ नियुक्ती आदेश, सेविका नियुक्ती आदेश, तिसऱ्या पत्त्याची जन्मतारीख आणि लागू जी-आरचे 4 कागद हातात घेतल्याशिवाय अंतिम कायदेशीर निष्कर्ष काढू नका. शेवटचा संदेश आहे मित्रांनो, हा विषय अनेक अंगणवाडी सेविका आणि मदतनीस भगिनींच्या सेवेशी संबंधित आहे. म्हणून कोणत्याही भगिनीने घाबरून जाऊ नये. पण त्याचवेळी कोणीतरी YouTubeवर सांगितले म्हणून माझी केस 100% जिंकणार असे समजू नये. कागदपत्रे जमा करा, जी-आर तपासा, नियुक्तीचा आदेश तपासा, कट ऑफ डेट तपासा आणि त्यानंतर कायदेशीर पाऊल उचला. जर तुमच्या बाबतीत मदतनीस म्हणून जुनी नियुक्ती, अनेक वर्षाची सेवा, नंतर
सेविका पदावर नियुक्ती आणि तिसऱ्या अपत्याच्या कारणावरून नियुक्ती रद्द करण्याची कारवाई. अशी परिस्थिती असेल तर तुमचे प्रकरण कागदपत्राच्या आधारे स्वतंत्रपणे तपासणे आवश्यक आहे. आणि हो, या व्हिडिओमध्ये डिस्क्रिप्शनमध्ये मी उपलब्ध असलेले अधिकृत महाराष्ट्र शासनाचे जी-आर लिंक आणि संबंधित निर्णयाचे रेफरन्स देणार आहे. तुमच्याकडे अशाच प्रकारचे नियुक्तीचे आदेश किंवा जी-आर असेल तर त्यातील वैयक्तिक माहिती लपवून त्यांचा फोटो ठेवू शकतात. आपण त्या कागदपत्रातील नियुक्तीचा प्रकार, तारीख आणि लागू नियम समजून घेण्याचा प्रयत्न करू. व्हिडिओ उपयुक्त वाटला असेल तर लाईक करा. अंगणवाडी सेविका मदतनीस भगिनीपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा. आणि अशाच अधिकृत जी-आर व कायदेशीर माहितीच्या अपडेटसाठी आर-टी-ओ ऑनलाईन चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. तर मित्रांनो, व्हिडिओ जास्त लाँग होणार आहे त्याच्यासाठी मी एवढ्या स्पीडमध्ये तुम्हाला सर्व काही माहिती दिली. माहिती आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त आपल्या सेविका आणि मदतनीस ताईंना हा व्हिडिओ नक्की शेअर करा. धन्यवाद.